नमस्कार. सुंदर राहणं म्हणजे काय किंवा सुंदर दिसणं म्हणजे काय किंवा आपली पर्सनॅलिटी परफेक्ट असणं म्हणजे काय? थोडक्यात आपल्या राहणीमानामध्ये आपल्याला घर बसल्या अगदी सोप्यात सोपे आणि चांगल्यात चांगले बदल कसे करता येईल ह्यावरच्या आज मी तुमच्यासाठी काही फ्री टिप्स घेऊन आलेली आहे. थोडक्यात राहणीमान म्हणजे काय आहे, आपल्याला नेमकं कसं राहायचं आहे, आपल्याला कसं दिसायचं आहे, कुठे जाताना आपल्याला कसं आउटफिट निवडायचं आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती बऱ्याच महिलांना नसते. त्याचप्रमाणे आपण जे वेअर केलेलं आहे त्यावर आपला मेकअप कसा असायला हवा याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगायला आलेली आहे. तर आपण राहणीमान या विषयावर जर बोलायला गेलो तर राहणीमान यावर आपल्याला बोलताना सर्वात पहिली गोष्ट आपल्याला ही बोलायची आहे की जेव्हा आपण आपलं एक राहणीमान सुधरवण्याचा किंवा बदलवण्याचा विचार करतो तेव्हा राहणीमान बदलवताना आपल्याला पहिले स्वतःमधले बदल स्वीकारणं स्वतःला खूप गरजेचं आहे. मी खूप वेळेस खूप महिलांना बोलत असते. बऱ्याच महिला रेग्युलर फक्त एकाच हेअरस्टाईलमध्ये असतात आणि मला खूप महिला म्हणतात आम्हाला आमचे केस गळतात, आमचे केसांना फाटे फुटलेले आहेत किंवा आमचे केस मेंटेन राहत नाही. तर मी इथे सगळ्या महिलांना एक गोष्ट सांगेल की सर्वात प्रथम तर तुम्हाला रोज तुमच्या केसांचे किंवा 3-4 दिवसातून तुमच्या केसांची वळणं जी आहे ना ती बदलवावी लागणार आहे. तेव्हा कुठे तुमच्या केसांना वळण राहील. खूप वेळेस काय होते, रेग्युलर घरामध्ये एकसारखे केस बांधून ठेवले आणि कुठे जाण्याच्या दिवशी जर आपण केस वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या केसांना तेच वळण पडलेलं असते. तर वाटूनही तुम्ही वेगळेपणा तुमच्या केसांमध्ये आणू शकत नाही. बऱ्याच वेळेस मी महिलांना हे बोलताना ऐकलेलं आहे की आमचे केस मेंटेन राहत नाही, कुठेही गेलं की ते केस एकदम विस्कटलेले दिसतात. म्हणून नेहमी एक लक्षात ठेवायचे, 3-4 दिवस झाल्यावर घरात असताना सुद्धा तुम्हाला तुमचे केस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मेंटेन करायला सुरुवात करायची, जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट कळणार आहे की तुम्हाला केसांचे मॅनेजमेंट किंवा आपल्याला केस हँडल कसे करायचे ह्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला स्वतःकडनंच मिळेल. आपले केस सर्वात चांगल्या पद्धतीने मेंटेन हे आपण स्वतःच करू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस बाहेर जाताना तुम्ही पार्लरमधून केसांची सेटिंग करून येऊ शकणार नाहीये. आणि लक्षात ठेवा की केसांना नेहमी ड्रायर करणं किंवा स्ट्रेटनर वापरणं हे योग्य नाहीये. तुमचे केस चांगले स्ट्रेट पण राहतील, पण मी तेच सांगते की त्यासाठी तुम्हाला दिवसातून तुमच्या केसांचे वळण जे आहेत ते बदलवावे लागतील. तुम्हाला 3-4 दिवसातून तुमचे केस मोकळे ठेवून एखाधिक तासासाठी ते कसे व्यवस्थित ठेवता येतील ह्याकडे लक्ष द्यायचे, जेणेकरून तुमच्या खूप जणींना क्लचर लावायची सवय असेल तर त्या क्लचरचं रोज लावण्यामुळे त्या केसांना एक वळण पडून जाते. त्यामुळे ते केस ज्या दिवशी मोकळे सोडायचे त्या दिवशी पण तिथे ते वळण तसंच असते आणि केस तिथे दाबले गेलेले असतात. म्हणून मी सांगते की केसांना वेगळे वेगळे वळण ठेवा, जेणेकरून तुम्ही वेगळ्या दिवशी काही वेगळं दिसण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी तुम्ही त्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल. आता आपण पुढचा विषय घेऊ, ड्रेस. खूप महिलांना ड्रेस कोड जर म्हणायला गेलं, ड्रेस कोड बद्दलची माहिती जर सांगायची झाली तर मी इथे सगळ्या महिलांना हे सांगू इच्छेल की जर तुमचा चेहरा खूप ब्रॉड असेल किंवा खूप मोठा असेल तर तुम्ही व्ही नेकचा गळा वापरा. जर तुमचा चेहरा गोलाकार आहे तर तुम्ही चेहरा गोलाकार असताना 2 गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहे. त्या 2 गोष्टी म्हणजे ह्या की तुम्हाला कानातले गोल नाही घालायचे. जर तुमचा चेहरा मोठा असेल तर तुम्हाला कानातले जे आहेत तर ते कानातले असे लटकते झुमके वगैरे जे आहे किंवा लटकते जे आहे किंवा असे स्टार्स जे आहेत ते घालायचे आहेत जर तुमचा चेहरा मोठा असेल तर. आणि दुसरी गोष्ट की गळ्याचा जो नेक आहे कुर्तीचा तो व्ही नेक घ्या. व्ही नेक घेतल्यामुळे तुमचा चेहरा छोटा दिसतो. विश्वास ठेवा, नक्की ट्राय करून बघा. ऑनलाईन एक व्ही नेकची कुर्ती मागवा आणि ती ट्राय करा. जर तुम्हाला नाहीच आवडली तर तुम्ही ती रिटर्न पण करू शकतात नंतर, पण ट्राय करा. खूप महिला म्हणतात नाही मी हे कधी वापरलेलंच नाहीये त्याच्यामुळे मग मला, तर माझं म्हणणं हे आहे महिलांना की ते वापरण्याची सुरुवात तुम्ही करा. तुम्हाला कोठून तरी त्याची सुरुवात करावी लागणार आहे आणि ती सुरुवात आता इथूनच करा. व्ही नेकचे टी शर्टही छान मिळतात. तुम्ही जर जीन्सवर टॉप शोधत असाल तर व्ही नेक निवडा. व्ही नेक निवडल्यामुळे काय होतं, व्ही नेक निवडला की तुमचे जे चेहरा आहे तो चेहरा बारीक दिसतो. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही ड्रेस निवडत आहात तेव्हा ड्रेस निवडताना ना तुम्ही त्याच्या स्लीव्ज कशा घेत आहात ह्याकडे नेहमी लक्ष ठेवा. ठीक आहे. खूप जणींच्या स्लीव्ज ह्या एकदम अशा इथपर्यंत शॉर्ट असतात. जर त्या स्लीव्ज इथपर्यंत शॉर्ट असतील आणि तुमचा चेहरा मोठा असेल तर तुमचं शरीर आणखी मोठं दिसेल. म्हणून जर तुमचा चेहरा मोठा असेल तर तुमच्या स्लीव्ज ह्या इथपर्यंत असायला हव्या, तर त्या आणखीन जास्त चांगल्या दिसतील. रफल स्लीव्ज ट्राय करा. रफल स्लीव्ज मध्ये आपले हात नेहमी बारीक दिसतात. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात आपल्याला आपल्या राहणीमानामध्ये नेहमी बदलवायच्या असतात. जर तुम्ही या छोट्या टिप्सपासून राहणीमान बदलवायला सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःला दिसेल की तुमच्यामधले चेंजेस करायला खूप काही अवघड नाहीये. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये बदल करू शकतात. म्हणून बदल
करताना तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सर्वात प्रथम निवडा. त्याने तुम्हाला कळणार आहे की तुमच्या राहणीमानामध्ये म्हणजे असं काही नाही आहे की तुम्हाला मॉडर्न कपडे घालायचे, शॉर्ट कपडे घालायचे, खूप फाउंडेशन लावायचे मगच तुम्ही भारी दिसणार नाही. जर तुमचा चेहरा मोठा असेल तर तुम्हाला मधून केसांचं भांग पाडणं तुमच्यासाठी बेस्ट नाहीये, कारण की त्याने चेहरा आणखीन मोठा दिसणार आहे. सिंपल आहे. मग तुम्हाला काय करायचंय, साईड वळण किंवा तुम्हाला पफ पाडायचा. जर चेहरा मोठा असला तर पफ पाडायचा. पफ पाडल्यामुळे तुमचा चेहरा जो आहे तो चेहरा छोटा दिसतो. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपण आपल्या राहणीमानामध्ये जर आणल्या तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि आपला जो राहणीमान आहे तर ते असं काही नाही की वेस्टर्न कपडे वापरून बदलणार. या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा तुमचं राहणीमान जे आहे ते तुम्हाला बदललेलं दिसेल. मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स आणलेला आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 3 दिवस लेक्चर असणार आहे याचे. आणि याची फी फक्त 99 रुपये आहे. ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचे त्यांनी नक्की ऍडमिशन घ्या. ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला ड्रेस सेन्स कसा असायला हवा, तुम्हाला तुमच्या शरीरानुसार कसे कपडे निवडायला हवे, त्याचप्रमाणे तुम्हाला चेहऱ्याला कुठल्या क्रीम लावणं गरजेचं आहे, कशा प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्हाला गरजेच्या आहे जेणेकरून तुमचा चेहरा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल, ही सगळी माहिती तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये मिळणार आहे. या गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हा क्लास असणार आहे. गुरुवार आणि शुक्रवार दुपारी 1 ते 1:45 लेक्चर असेल आणि शनिवारी पूर्ण 2 तासाचं लेक्चर असणार आहे. तर ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला 7755925370 या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. ऍडमिशन्स ऑलरेडी चालू झालेले आहेत, म्हणून लवकरात लवकर तुम्ही तुमचं सीट बुक करा. आणि ज्यांना पण आपल्या राहणीमानामध्ये बदल अगदी सोप्या पद्धतीने, जसे मी आता सांगितले की खर्चिक नाहीयेत हे, फक्त याच्या काही टिप्स असतात, तर त्या बदल करायचे असेल त्यांनी नक्की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्सला ऍडमिशन घ्या. आणि तुम्हाला माझं आजचं सेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हालाही आणखीन काही प्रश्न असतील तुमच्या राहणीमानाच्या बाबतीत तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्यावर नक्की सेशन घेईन. ओके, थँक्यू.